मग तू काय करते शेतात? अरे ही कळ्या आल्यात ना बघ जवळ ये इकडं. आपल्या बघ पिरूला कशा कळ्या मस्त मस्त लागलेल्या इथं. ह्या कळ्यांचं ना सेटिंग झालं की आता ह्याला फॉर्म लावून घ्यायच्यात आणि काही खराब कळ्या आहेत का नाही खराब झालेल्या ह्या ना तोडून टाकायच्या आहेत. मग ह्या तोडून टाकलेल्या ज्या चांगल्या चांगल्या कळ्या आहेत ना ह्या ठेवायच्यात बघ. आणि बघ आपल्या ती कशाचं झाड आहे? अरे ती पेरूचं ये इकडे तुला दाखवते मी. हे आहे आपलं पेरूचं झाड आणि हे आहे ते चिक्कूचं झाड आहे बघ. या चिक्कूच्या झाडाला ना चिक्कू नाही लागलेले पण लई छान चिक्कू लागतात सीझनला. आता ही ना एकाच वर्षाचं झाड आहे यंदाच लावलेलं आहे त्यामुळे चिक्कू नाहीत. आता ही बघ तू पात्राची भाजी दाखवू आपण आपल्या मंडळींना. तुला पात्राची भाजी माहित नसेल बाळा? नाही माहिती मला. चल तुला दाखवते पात्राच्या भाजी. खाल्ली खाल्ली र पण भाजीची ओळख करून दाखवते तुला. बघ तुला आता जवळनं दाखवते. ह्याला पात्राची भाजी असते बघा ही असली. आणि ही भाजी खाल्ल्यानं ना हे बघ ही भाजी खाल्ल्यानं ना डोळ्यांचा आजार ही कमी होतात. बघ तू बघ बघ ही भाजी आहे ना डोळ्यांचा आजार म्हणजे नाही का डोळे येत असतील डोळ्यांना दिसायला अडचण येत असेल तर ही कमी होतं बरं का ह्या भाजीने. कारण लई छान असते ही पात्रीची भाजी. ही भाजी ना भाकरी बरोबर खाल्ली जाते कच्चीच. आणखीन एक त्याचा ही सांगते जवळून आण रे बाळा इकडे. हे बघा हे जे ह्याच्या मुळ्या आहेत का ह्या दिसतात का तुम्हाला? ह्या मुळ्या अशा काढायच्या धुवून घ्यायच्या चांगल्या आणि ह्या चगळायच्या. ह्याने ना जर लघवीचा काय प्रॉब्लेम असेल लघवीला जळजळ होणे किंवा काय तर हे कमी होतं ह्या मुळ्यांनी. त्यामुळे ही पातर आहे ना सगळेजण बघा ही भाजी जवळून की ही भाजी बघा खूप छान असते. म्हणजे खायला तर भारीच असते. ह्याच्याबरोबर ह्याचे खूप सारे गुण आहेत. ह्याच्या मुळ्या जर चगळल्या ना तर तुम्हाला सांगते युरिन इन्फेक्शन हे निघून जातं. आपल्या शेतकऱ्याचं ना असंच आहे की खूप साऱ्या भाज्या असतात आपल्या शेतामध्ये आणि खूप फायद्याच्या असतात पण आपल्याला ना त्याची ओळख नसल्यामुळं आपण त्या खात नाही. तर नक्कीच अशा रानभाज्या खाव्या. मी तुम्हाला ना तांदूळचा पण भाजी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये पात्रीची भाजी आहे. आता पेरूचे बघितलं ना तुम्ही किती मस्त फळ सेटिंग झालेले. चला तुम्हाला दाखवते पेरूला आपल्या फुलं किती भारी लागले आहेत. तर पाहू शकता तुम्ही. हे बघा ही पेरूची फुलं बघा खूप छान खूप मस्त अशी पेरूची फुलं आलेली आहेत. आणि ह्याला कळ्या फुलं मस्त मस्त सेटिंग चाललेलं आहे आपल्या बागेचं. आणि दिवसभर हेच काम असतं की नाही का कळ्या तोडायच्या फुलं हे करायची. जी चांगल्या चांगल्या फुलं आहेत ती ठेवायची आणि कळ्या तोडायच्या खराब झालेल्या चांगल्या कळ्या ठेवायच्या. अशी ही पेरूची आपली बाग आहे. आता ही सध्या तर बाग ना 10 महिन्याची बाग आहे पण खूप सारा फायदा होणार आहे. खूप छान आणि सेटिंग बघा किती छान चाललेले आहेत. मला दाखवू त्यांना इथं बघा मधमाशी सेटिंग करते. तर मधमाशीचं खूप सारं महत्त्व असतं बरं का. वरती बघ बाळा हे बघ इकडं वरती आहे. तर मधमाशीचं ना खूप छान सेटिंग होतं आणि त्याने मधमाशीने जर त्या फुलांवरती आली ना तर सेटिंग झाल्याशिवाय राहत नाही. आता इकडं काय करायला तू? अरे बाळा मिरच्या घेतल्या थोड्याशा जरा ठेचा करावं जरा ताज्या ताज्या मिरच्या घ्यावत म्हणलं. हे मिरचीचं झाड आहे बघ आणि ठेचा करायचा आहे आपल्याला मिरचीचा. बघ किती छान मिरच्या आहेत आपल्या झाडाला या कवळ्या कवळ्या. बघ जरा जवळ आण जरा इकडं आणि बघ किती छान मिरच्या आहेत. मस्तच आपल्या झाडाला मिरच्या आलेल्या आहेत. ह्या ना बाजरीच्या भाकरीसंग ज्वारीच्या भाकरीसंग जर ठेचा केला ना तर 1 नंबर लागतोय. आपण जसं की हिरव्या मिरच्यांचा जसा ठेचा करतो ना तसं तुम्हाला दाखवते मी. ज्या वाळलेल्या मिरच्या नाहीत बरं का पण वळल्याच लाल झालेल्या मिरच्या आहेत ह्या झाडात त्याच्यासुद्धा ठेचा खूप छान लागतो बरं का. जवळनं दाखवते. हे पाहू शकता तुम्ही. आज सकाळ सकाळ आले होते शेतात पिकलेल्या पण मिरच्या आणि हे बघा हिरव्या मिरच्या पिकलेल्या मिरच्या ह्याचासुद्धा ठेचा लय भारी होतो. लसूण घालायचा थोडासा आणि मस्तच बनवायचा. आज ना शेतामध्ये खूप छान मस्त मिरच्या ही सगळी कामं करत जाताना घरी जाताना ना अशा मिरच्या तोडून न्यायच्या वांगी तोडून न्यायची भाज्या काढून न्यायच्या आणि ताज्या ताज्या भाज्या खायच्या. बघा तुम्ही ह्या मिरच्या किती छान आहेत. हिरव्याबरोबरच लाल पण मिरच्या आपण तोडून घरी नेणार आहे. पिकलेल्या मिरच्यांचं ना तिखट करायला सुद्धा उपयोग येतोय. चला अशा पद्धतीने आपण पेरू बघितला पात्रीची भाजी बघितली मिरच्या बघितल्या. असेच व्हिडिओ आपले नवनवीन येणार आहेत. नवीन असाल जया शेतकरी ब्लॉगवरती तर आपल्या जया शेतकरी ब्लॉगला सबस्क्राईब करून घ्या. एक लाईक नक्की करा आणि मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय धन्यवाद.